आज आम्ही जत येथील तिकोंडी भागात आलेलो आहोत आणि आमचे आरोग्य सल्लागार प्रतिनिधी रियांश मल्टीटेड या कंपनीमध्ये काम करणारे आमचे सहकारी मित्र सतीश साळेसाहेब आणि चन्नाप्पा अमृताटी साहेब यांनी त्यांच्या गावातील एका व्यक्तीला जी अगदी मृत्यूशय्येवर किंवा अगदी मृत्यूच्या दाढीतून परत आलेली अशा व्यक्तीला आम्ही रियांश अमृत ज्यूस दिलं होतं. जाणून घेऊया त्यांना कशा पद्धतीत बदल झालेला आहे. साहेब नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव कसं? गोरबसू गंगप्पा पाटोळी. बरं, आपण हे रियांश अमृत ज्यूस केव्हापासून वापरता? आम्ही 10-15 दिवस झालं सर. बरं, आपल्याला यापूर्वी काय काय त्रास होते? पोट फुगलं होतं साहेब, पाय पोर सुजलं होतं हां. आणि दवाखाने 5 महिन्यात चालू होतं साहेब. बरं. दवाखान्यामध्ये काय नाही साहेब, मिरजमध्ये गेलं होतं. हां. मिरजमध्ये डॉक्टर म्हटलं मी काय धरत नाही, हां. जावा तुम्ही म्हटलं. बरं, म्हणजे तुम्हाला आजारपणात 5 महिने ट्रीटमेंट चालू होती हा चालू होतं. आणि अक्षरशः लास्ट स्टेपला तुम्हाला जतमधील बरेच दवाखाने केला हा केलं किंवा मिरजेच्या सुद्धा दवाखान्यात गेला, केलं सर. तिथं सुद्धा तुम्हाला ॲडमिट करून घेतलं नाही. घेतलं नाही सर. अक्षरशः घरी घेऊन जावा आणि नो गॅरंटी असं सांगितलेलं पेशंट. बरं, नाळगुंड झालं होतं आणि लिव्हरला इन्फेक्शन होतं आणि पोट फुगले होतं. पायापासून अगदी आपल्या पायापासून जे पायाला सूज आली होती ती अगदी मोठ्या प्रमाणात आली होती. बरोबर आहे? बरोबर. बरं, त्यानंतर अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीत बदल वाटला? फक्त 10-15 दिवसात पूर्ण क्लिअर झालं सर. 15 दिवसात तुमचे पायाची पोटाची सूज कमी आली, एकदम कमी झालं सर. कमी झाली. बरं, जे 250 होती जवळपास. शुगर 250 होती, आता 100 किती? 125 125 वर, म्हणजे 8 दिवसात शुगर सुद्धा तुमची नॉर्मल लेवल आली. नॉर्मल. आणि अक्षरशः गावातून आश्चर्य व्यक्त होत आहे की बरेचसे 400-500 लोक अगदी लास्ट स्टेपला आहे पेशंट अशा भावनेतून बघायला गेलेलं आणि अक्षरशः गावामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. मंडळी, हे रियांश अमृत ज्यूस अक्षरशः लोकांना संजीवनी ठरत आहे आणि फक्त आपण प्रोडक्ट यूज करायला चालू केले तरी त्याचे रिझल्ट जाणवतात. फक्त संयम आणि सातत्य पाहिजे, रिझल्ट नक्कीच भेटतो आहे. अगदी मृत्यूच्या दाढीतून परत आलेले तिकोंडीचे ग्रामस्थ आणि गावातील सगळ्याच भागातून अगदी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. कंपनीकडं लोकांचा ओघ वाढतो आहे. असंच आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्यासाठी आपण जी दिलखुलास मुलाखत दिलात त्याबद्दल आम्ही आपल्या कंपनीतर्फे आभारी आहोत. धन्यवाद.